काय बापरे, भाजीपाला बराच आणला. भाजी करत होती ना, म्हणजे काय भाजी करू काय भाजी करू. हे बघ अंकल कडून नाना अंकल कडून आणली कोथिंबीर. छान कोथिंबीर बघा. कोथिंबीर तुम्ही नेहमी बघता की इथे समोरच मी लावलेली आहे आणि तीच आम्ही नेहमी काढून आणत असतो. चवळ्या ना नानांच्या इथून आणलेल्या आहेत, म्हणजे माझे लहान दीर आहेत ना त्यांच्या इथून. खूप मस्त चवळ्या आहेत बरं. शेंगा हे आम्हाला आहे ना उद्या गवतीच्या लावायची. हो हो, येस गवतीच्या लावायची. त्याच्यामुळे आणलं तिथून एक बेट, गवतीच्याचं बेट आणलं. आणि कालच्या वाऱ्यामुळे पडून आलेल्या कैऱ्या आहेत. वावटळ वादळ आलं होतं ना. हे बघा एवढ्या कैऱ्या पडून गेल्यात. अरे अरे, कैऱ्या लिंबू बऱ्यापैकी नुकसान झालं. पाडव्याच्या दिवशी जो पाऊस आला ना त्याच्यामुळे खूप नुकसान झालं. हे तर काहीच नाही, झाडाखाली अगदी बारीक 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 जवळजवळ 150 ते 200 कैऱ्या पडलेल्या आहेत. आणि हे लिंबू पण बघा, आमची ना जवळजवळ 80 झाडांची बाग होती आधी, आता 4-5च झाडं राहिलेली आहेत. पण तरी पण असे बारीक 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 सगळे लिंबू असे गळून गेले, म्हणजे पडून गेले वाऱ्याने. आणि लिंबू असा मोठा असा येतो बरं का आमच्या या झाडांना. कागदी लिंबू आहे. मोठ्या मोठ्या लिंबू घेऊन आले हे बघा. कैऱ्या मस्त ताजं ताजं लोणचं टाकून घेऊ. पावशेर लागेल तुला राई. हो, भरपूर नुकसान होतं. आता आमचं तर अगदी थोडंसं, ज्यांच्या बागा असतील त्यांचं किती नुकसान झालं असेल तरी पण शेतकरी हसतच राहतो आणि जीवन जगतो बिचारा. चवळी करायची का मग? अंगशरसा चवळीचा, चवळीचा अंगशरसा खायचा आहे करणार सरांना. मस्त छान भाजीपाला घेऊन आलेले. असं असतं बघा, ताजं ताजं आणलं जातं आणि केलं जातं ना, इतकं चविष्ट लागतं ना. तर म्हणजे आम्हाला तर आता सध्या ना नॉनव्हेजची सुद्धा आठवण येत नाहीये. काहीच नाही हो, खूप दिवस झाले. खूप सुंदर मिळतं, म्हणजे आपल्या शेतावर ना भाजीपाला खूप छान असतो खरंच. तुम्ही छान कोथिंबीर निवडून चिरून आणि भरून ठेवा, म्हणजे काय प्रत्येक वेळेला नाही, ही कोथिंबीर 5-6 दिवस पुरेल आपल्याला. आणि आता उन्हाळा आहे, थोडं जपूनच वापरायची. खरनार सरांनी डायरेक्ट बजावलं होतं, पहिले कोथिंबीर निवडा आणि ही कोथिंबीर जवळजवळ 5 ते 6 दिवस वापरायची आपल्याला. आता हे उन्हाळा आणि पाणी पण कमी झालेलं आहे आणि सगळीकडे आता भाजीपाला पण कमी कमी होतोय. कोथिंबीरचा प्रॉब्लेम होऊन जातो. कोथिंबीरचा प्रॉब्लेम होतो, कोथिंबीर शिवाय भाजी लागत नाही. तर आता काय इतकी सुंदर कोथिंबीर आहे ना, याच्यात फक्त काय गवत वगैरे बघून घेते, कुठेच नाहीये काहीच. इतकी कवळी आहे ना. स्वतः लावून उगवून खाण्यात काय मजा असते ना, वेगळंच वाटतं. हे मी स्वतः माझ्या हाताने धने लावलेले आहेत सगळे. सरांनी चवळ्या निवडायला घेतल्या आणि मी कोथिंबीर निवडायला घेतली. आता ही सर्व डब्यात भरून ठेवायची आहे आणि 5-6 दिवस तुम्हाला मगाशीच म्हटलं. पण मी कसं आहे, आता ही कट करून ठेवली का लगेच स्वयंपाकाला लागायचं आहे मला. संध्याकाळ भरपूर झाली, म्हणजे जवळजवळ 7 वाजले. पाण्यात भिजवलं आहे मी आणि मस्त ताजं ताजं लोणचं करायचं आहे. काय नाही, थोडंसंच होईल, सगळीकडे दिलं जाईल. आता हे भिजवून ठेवते, उद्या लोणचं करणार आहे मी. झालं तुमचं? हो, थोडंसं राहिलं. थोडंसं राहिलं ना. बरं, वास किती भारी आला.